सावतामाळी या विषयावरती मी बोलते आहे. परवाच 3 ऑगस्टला म्हणजेच आषाढ वद्य चतुर्दशीला सावतामाळींची पुण्यतिथी झाली. आजचं हे व्याख्यान मला काल सांगण्यात आलं, कारण 2 व्यक्तींचं रद्द झालं काही ना काही कारणाने, आणि त्यामुळे मग नुकतीच सावतामाळींची पुण्यतिथी पण झालेली आहे. तर हाच विषय मी घेते असं मी म्हटलं आणि त्या दृष्टीने थोडीशी तयारी केलेली आहे. महाराष्ट्रामधल्या संतांचे आपल्यावर फार उपकार आहेत. काय दिलं या संतांनी महाराष्ट्राला, मराठी मनांना, मराठी माणसांना? तर सगळ्यात महत्त्वाची साधी गोष्ट म्हणजे त्यांनी सद्धर्म शिकवला. हा सद्धर्म म्हणजे काय आहे? तर सात्विक वृत्तीने, सालस वृत्तीने जगावं, प्रामाणिक कष्ट करावे आणि सुखासमाधानाने आपल्या वाट्याला आलेलं आयुष्य भक्तिमार्गाने व्यतीत करावं. ही साधी व्याख्या आहे. भक्ती ती कशाची असेल? विठ्ठलाची असेल, देशभक्ती असेल, समाजाबद्दलचं ऋण फेडण्याची एक वृत्ती असेल, पण श्रद्धाभाव हा महत्त्वाचा आहे. आणि जेव्हा माणसाची श्रद्धा असते कुठल्या तरी घटकावर, एखाद्या व्यक्तीवर म्हणा, समाजावर, एखाद्या देवतेवर, त्यावेळेला आपोआपच त्याच्या अंतर्मनातल्या ज्या हालचाली असतात त्या शुद्ध होत जातात आणि वाणी आणि लेखणी ही जी 2 साधनं माणसाजवळ आहेत ती शुद्ध राहतात. नाहीतर तोंडावर ते बोलता येत आहे म्हणून काही शब्द वापरायचे, लिहिता येत आहे म्हणून काही लिहायचं, अशा प्रकारचं जे वर्तणूक आपल्याला दिसते समाजामध्ये अनेकदा, विशेषतः विरोधी लोकांच्या बाबतीमध्ये, मग तो राजकारणातला विरोध असेल, शिक्षण क्षेत्रातला असेल, कुटुंबातला असेल, कशातलाही असेल. तेव्हा या संतांनी संयम शिकवला, सदभिरुची शिकवली, शांती आणि समाधान या 2 गोष्टी किती मोलाच्या आहेत हे त्यांनी शिकवलं. आणि म्हणूनच अनेक लहान मोठे जे संत होऊन गेले त्यांचं परत परत स्मरण या महाराष्ट्रामध्ये केलं जातं. आता पहा, सावतामाळी जेमतेम 40-45 अभंग त्यांचे उपलब्ध आहेत. ज्ञानेश्वरांपेक्षा हे 25 वर्षांनी मोठे, नामदेवांपेक्षा 20 वर्षांनी मोठे. आणि वारीची परंपरा तर फार पूर्वीपासूनच होती. जास्त आवाज वाटतोय का? नाही ना? ठीक आहे ना? पण सावतामाळी वारीला कधी गेले नाहीत. विठ्ठलावर त्यांची भक्ती होती, पण त्यांनी विठ्ठल कुठे पाहिला? आपल्या मळ्यात पाहिला. ते माळी होते व्यवसायाने. तेव्हा कृषी संस्कृती आणि 12 बलुतेदारची पद्धत यातूनच हा सगळा संत मेळा वाढलेला, विकसित झालेला आणि समाजाच्या हिताच्या गोष्टी सांगणारा असा झालेला दिसतो. या शेतीची वैशिष्ट्य, कृषी संस्कृतीची वैशिष्ट्य काय होती? एक तर श्रमप्रतिष्ठा, जी आजच्या काळामध्ये फार कमी आहे, की श्रमांची लाज वाटणारी तरुण पिढी खूप आहे. कुठल्याही प्रकारचं श्रम का होईना करण्याची माणसाला लाज वाटता कामा नये. आणि हा तर शेती व्यवसाय होता त्या काळी. त्यामुळे शेतीमध्ये एक सर्जनशीलता आहे, सृजनशीलता आहे, निर्मिती आहे. आपल्या घरामध्ये कुंडीत आपण एखादं झाड लावलं आणि त्या झाडाला फूल आलं तर किती आनंद होतो. किंवा आपण कोथिंबीर लावली, मिरच्यांचं रोप लावलं आणि त्याला 4 मिरच्या आल्या. मग या शेतकऱ्यांना त्यांचा प्रबंध शेत फुललेलं बघून हा सात्विक निर्मळ आनंद त्यांना कशामुळे मिळतो? कारण तिथे घाम गाळलेला असतो, कष्ट घेतलेले असतात. हे तत्व सगळ्या बाबतीमध्ये खरं आहे. आपली मुलं मोठी झाली, कर्तबगार झाली की आपल्याला आनंद होतो, कारण त्यांच्यासाठी आपण काया वाचा मनाने झिजलेलो असतो. आपोआप नाही जमिनीतनं ती उगवली का आकाशातनं नाही पडली. अर्थात हे त्यांना बोलून दाखवायचं नाही, कधीही चुकू नाहीच, कारण आपली ती संस्कृती नाही. आपण कोणाहीसाठी, मुलांसाठीच काय, कोणाहीसाठी काही केलेलं असलं तर आपण चुकूनही बोलून दाखवायचं नाही.
त्या व्यक्तीने पाहिजे तर ते लक्षात ठेवावं. कृतज्ञता हा आपला एक गुण आहे. तर या सर्व संतांच्या बद्दल मराठी समाजाच्या मनामध्ये शतकानुशतके एक प्रकारची कृतज्ञता आहे. कारण त्यांनी समाज धारणा केली. ध्रुव धारयते, धारणा याचा अर्थ काय? समाजाला धरून ठेवणं, एकत्र आणणं. एकत्र येण्यासाठी काहीतरी एखादा घटक समान आवडीचा, समान आदराचा असा लागतो. आपला तिरंगा ध्वज आहे. तिरंगा दिसला की आपण उभे राहतो, सांगावं नाही लागत आणि लागता कामा नये. किंवा वंदे मातरम सुरू झालं की आपण उभे राहतो. याचं कारण तिरंगा हे आपल्या राष्ट्रप्रेमाचं प्रतीक आहे. तसं अनेक गोष्टी अशा असतात की ज्या समान आवडीच्या, समान आदराच्या असतात आणि तिथे आपोआप समाज चांगली वर्तणूक करतो. एरवी समाजामध्ये काहीही चालू दे. संतांनी अशा प्रकारचं एक वळण समाजाला लावलं की समाज हा सात्विक, सरळ, पवित्र मार्गानेच जाईल. त्यांची मनं शुद्ध राहतील. आणि ही गंमत आहे की या संतांजवळ कसलीही भौतिक साधनं नव्हती. ना ते श्रीमंत होते, बंगले मोटारी होत्या, ना त्यांच्याजवळ इतर काही खूप पैसा देणारे व्यवसाय होते. पण साध्या राहणीमधून त्यांनी मानव धर्म शिकवला. आणि हे महत्त्वाचं असल्यामुळे पुन्हा पुन्हा आपण संतांचं चरित्र वाचतो, ऐकतो आणि त्याच्यातनं आपल्याला काहीतरी शांती मिळते मनाला. त्याने म्हटलेलंच आहे, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, शांती शेवंती फुलली. शेवंतीची फुलं मळ्यामध्ये फुलली आणि ती कसलं प्रतीक आहे त्याला वाटलं तर ते शांतीचं प्रतीक आहे. फुलं आपल्याला आनंद देतात. ह्याचं कारणच असं आहे की त्याच्यातली निर्मलता आणि इतकी विशुद्धता ही फार फार थोड्या ठिकाणी बघायला मिळते. या फुलांवरनं मला केशवसुतांची कविता आठवली. पुष्पाव्रत नावाची त्यांची कविता आहे आणि तिथे ते म्हणतायत की तुला स्पर्श करायला मला लाज वाटते फुलाच्या पाकळीला. कारण का तर तू जितकं ते पाकळी, ते फूल जेवढं विशुद्ध आहे तसं माझं मन नाही आहे. म्हणजे काय भावना असेल बघा. आता माझं म्हणजे कोण मानव असं त्यांना म्हणायचं आहे अर्थातच. तर अशा प्रकारे निसर्गाची जी ओढ आहे ती माणसाला निसर्गातल्या विशुद्धतेमुळे असते. आता निसर्गही आपण बिघडून टाकलेला आहे, ते कृत्य माणसाचंच आहे पुन्हा, तर तो भाग वेगळा आहे. पण अशा प्रकारे आणि या सात्विक मनाचंच प्रतिबिंब या सर्व संतांच्या अभंग रचनेमध्ये आपल्याला पडलेलं दिसतं. या संतांनी ईश्वराकडे काहीही मागितलेलं नाही. सर्वसामान्य माणसं मागतो आपण तसं काहीही मागितलं नाही. हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, एवढंच त्यांना अभिप्रेत होतं की सतत तुझं स्मरण असावं. आणि म्हणून त्याने ज्ञान, कर्म, भक्ती आणि वैराग्य हे जे भारतीय संस्कृतीचे, महाराष्ट्र संस्कृतीचे जे मुख्य असे 4 भक्कम खांब आहेत ते घट्ट धरून ठेवलेले होते. हे ज्ञान म्हणजे कसलं ज्ञान? ज्ञान अनेक प्रकारचं असतं. भौतिकाचंही ज्ञान आवश्यक आहे, पारलौकिक ज्ञान, आध्यात्मिक ज्ञान आवश्यक आहे. इथे हे जे ज्ञान आहे ते ईश्वरासंबंधीचं ज्ञान आहे. त्यांना भौतिकतेची आस नव्हतीच आणि म्हणून परमेश्वराचा शोध घेणं, साक्षात्काराच्या मार्गाने जाणं, मोक्षप्राप्तीची आस धरणं आणि हे परमेश्वरा तू मला माझा मान किंवा माझ्यातला जो अंतरात्मा आहे, परमात्मा प्रत्येकाच्या ठिकाणी आहे, त्याची मला ओळख पटू दे, ही आस या मंडळींना होती. हे एवढं सोपं नाही. तेव्हा हे ते ज्ञान आहे. कर्म कसलं? आता म्हटलंच की भारत हा कृषीप्रधान देश होता, त्यामुळे कर्म जे केलं ते सुद्धा भक्तीच्या आधारानेच केलं. ज्या वेळेला शेतकरी शेतामध्ये कष्ट करतो ते नुसते शारीरिक कष्ट नसतात. आई मुलाला वाढवते ते नुसते शारीरिक कष्ट नसतात. ती जीव ओतून त्या गोष्टी करत असते. स्त्रीचं महात्म्य काय आहे? साधा स्वयंपाकसुद्धा आपण घरी केलेला आणि हॉटेलमधला ह्याच्यात फरक काय असतो? आपण त्यामध्ये मन ओतलेलं असतं.
कारण आपण आपल्या घरातल्या आपल्या आवडत्या आपल्या लाडक्या माणसांसाठी ते करत असतो किंवा आलेल्या पाहुण्यांसाठी करत असतो. हा जो फरक आहे की मन ओतून एखादं काम करणं आणि तसं ज्या वेळेला केलं जातं त्यावेळेला त्याच्यामधनं जे काही निर्माण होतं त्याला अमृताची चव असते. आणि म्हणून हे ज्ञान, कर्म आणि भक्ती आणि एवढं सगळं करून इदम न मम ही वृत्ती म्हणजे वैराग्य. मी मुलांना वाढवलं, मी शिक्षण दिलं, मी खर्च केला, मी नोकरी केली, हे मी तिथे नाही. त्यांचं आयुष्य उभारून द्यायचं, आपण बाजूला व्हायचं. म्हणजे आपल्याकडे जे 4 आश्रम सांगितले त्याच्यातला संन्यासाश्रम, वृद्धाश्रम हे का आहे तर मनाने अलिप्त व्हायला शिका, हे आपल्याला ती शिकवण दिलेली आहे. तेव्हा ह्या ज्या 4 गोष्टी आहेत या 4 गोष्टी आपल्याला फार महत्त्वाच्या आहेत, शिकण्यासारख्या आहेत. श्रम प्रतिष्ठा, कर्मनिष्ठा, नामस्मरण, मानवतावाद आणि 2 महत्त्वाच्या गोष्टी कर्मकांड बाजूला सारणं आणि जातीभेदाची वृत्ती बाजूला सारणं. या दोन्हीला नकार. कुठल्याही भक्ती याचा अर्थ कर्मकांड नाही. देवाची पूजा नियमित आपण करतो, ठीक आहे, पण त्याच्या आहारी जायचं नाही किंवा व्रतवैकल्य, उपास तापास. पुष्कळ लोकांना असं वाटतं की मी एवढी व्रत करते, कडक व्रत करते, म्हणजे त्याच्यात नाही अहंकारच निर्माण होतो. उपासाचा अर्थ खरं म्हणजे मानसिकच आहे. आपण जर ते खिचडी खाऊन उपास करतो तर आपल्या जिभेचे चोचले असतात खरं म्हणजे. पण उपासाचा अर्थ एकतर शारीरिक दृष्टीने पोटाला विश्रांती आणि दुसरं म्हणजे चित्तशुद्धी, अंतरंगात डोकवून शांत बसणं. मग तुम्ही जप करा, काही वाचन करा, काहीही करा, हा उपासाचा अर्थ आहे. पण आपण उपास हा वेगळ्या पद्धतीने घेत असतो. तेव्हा ही जी काही सगळी मूल्य आहेत ही मूल्य संतांनी रुजवली आणि म्हणून अनेक लहान मोठे आता ज्ञानदेव, तुकाराम, नामदेव, एकनाथ महाराज हे सगळे तर थोर संत होते, पण त्यांच्या आजूबाजूला कितीतरी संत होते किंवा कितीतरी जणांनी उत्तम रचना केलेली आहे. आपल्याला माहिती आहे की ज्याला आध्यात्मिक लोकशाही म्हटलं गेलं, ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतले संत म्हणजे गोरा कुंभार आहे, जनाबाई आहे, चोखामेळा, कर्ममेळा, या सगळ्यांनी उत्तम रचना केली. थोडी थोडी आहे पण केली. सावतामाळी हे आमच्या वयाने मोठे होते, खूप कमी आयुष्य त्यांना लागलं, पण तरीसुद्धा त्यांचं महात्म्य आजही समाजाला वाटतं आहे आणि त्यांचं स्मरण केलं जातं. त्यांच्या समाधीच्या जागी उत्तम व्यवस्था ठेवलेली आहे आणि माळी समाजाच्या असल्यामुळे माळी समाजामध्ये तर त्यांना फार मान आहे. तर या संतांचं कार्य मानवतेला एक प्रकाशाची भेट ज्याला आपण म्हणू ना, तसा दीपस्तंभासारखा प्रकाश दाखवणारी ही माणसं आहेत. त्यामुळे ती साधीसुधी जरी असली तरी खऱ्या अर्थाने मोठी असल्यामुळे शतकानुशतकं त्यांचं साहित्य आणि त्यांचं व्यक्तित्व माणसाच्या मनामध्ये खोलवर असं रुजलेलं आहे आणि त्याचं पुन्हा पुन्हा स्मरण हे केलं पाहिजे. अरण्य हे जे गाव आहे तिथे 1250मध्ये सावतामाळींचा जन्म झालेला आहे आणि त्यांचं निधन 1295मध्ये झालेलं आहे. आता हे अरणगाव कुठे आलं? भीमेच्या खोऱ्यामध्ये आहे. पंढरपूरपासून एक 40-45 किलोमीटरवरती हे गाव आहे आणि आजूबाजूला टेंभर्णी, नंतर आणखीन कुठलं ते मोडलिंब वगैरे ही सगळी गावं सोलापूरच्या रस्त्यावरची ही आजूबाजूला आहे. म्हणजे ज्याला झाडी मंडळ म्हणतात तशा प्रकारचा हा त्यावेळेचा अर्थात भाग होता. आणि या ठिकाणी त्यांचे आजोबा प्रथम आले आणि नंतर मग ही मंडळी तिथे राहिलेली आहे. त्यांच्या वडिलांचं नाव आहे परसू, आईचं नाव नांगिता, पत्नीचं नाव जना आणि कन्या नागो. त्यांच्या मुलीनेच पुढे त्यांचा वारसा चालवलेला दिसतो. त्यांना विठ्ठल नावाचा एक मुलगा होता पण तो लवकरच निधन पावला, त्यामुळे त्याचा संदर्भ फारसा नाही. तर मुळामध्ये औसे या गावाहून ते आजोबा आरणला आले आणि तिथे मग या आजूबाजूचा जे परिसर होता त्या परिसरामध्ये ते राहायला लागले.
कर्मात व्हावे रत, मोक्ष मिळे हातोहात, हे वचन त्यांचं प्रसिद्ध आहे. कर्मामध्ये तुम्ही गुंतून घ्या. बरेच मोठी माणसं सांगतात की माझं काम हीच माझी पूजा आहे, मी बाकी काही देवदेव वगैरे करत नाही, पण माझ्या कामावर निष्ठा आहे. आता बघा किती साधा एक मार्ग आहे हा किंवा उपदेश आहे. पण आज आपल्याला समाजामध्ये काय दिसतं, कोणीही आपलं काम मनापासून करत नाही. अगदी झाडूवाल्यापासनं वरच्या दर्जाच्या ऑफिसरपर्यंत, ज्याला पाट्या टाकणं म्हणतात किंवा कामचुकारपणा म्हणतात, तो आपल्याला समाजात दिसतोय. त्याच्यामुळे समाजाचा ऱ्हास झालेला आहे. शिक्षक असेल, प्राध्यापक असेल, एखादा कारकून असेल, कोणीही असेल, शॉर्टकट्स आजच्या भाषेत बोलायचे तर, ही एक वाईट सवय लागलेली आहे माणसाला. आणि त्याच्यामुळे काय होतं ना, त्या कामाला न्याय मिळत, ना समोरच्या माणसाला त्याचा आनंद मिळत आणि काम व्यवस्थित होत नाही. तेव्हा कामाला परमेश्वर माना, हे अनेक आधुनिक संतांनी सुद्धा सांगितलं. अगदी महात्मा गांधी, विनोबांनी सुद्धा तेच सांगितलं. परंतु ते करायला कोणी तयार नाही. कारण कामचुकारपणा करून जर मला पगार मिळतोय तर कशाला मी म्हणू अधिक, अशा तऱ्हेची वृत्ती आज झालेली दिसते. आणि यामधनं समाजाचा ऱ्हास होतो, राष्ट्राची हानी होते. पण एवढा दूरचा विचार कोण करतो? तत्कालिक आपल्याला सुख मिळालं, संपलं. तर असे हा जो वारकरी संप्रदाय किंवा संतांची एक मांदियाळी आपण महाराष्ट्रामध्ये पाहत असतो, त्यांनी ह्या ज्या गोष्टी शिकवल्या त्याच्यामुळे एक फार मोठा वारसा आपल्याला मिळालेला आहे असं म्हणता येईल. आणि त्या काळामध्ये मला वाटतं की हे एक प्रकारची हिंमत होती की घराण्यामध्ये पंढरीची वारी होती सावतामाळींच्या, पण मी नाही वारी करणार. म्हणजे स्वतःच्या मानसिक शुद्धतेवरती आणि विठ्ठलावरची श्रद्धेवर त्यांचा विश्वास होता की वारी करायलाच पाहिजे असं नाही, मी काही ती करणार नाही. नको तुझे ज्ञान, नको तुझा मान, माझे मन वेगळेची, असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे स्वतःच्या मनाशी इतकं प्रामाणिक राहणं, स्वतःला तपासून घेणं, ही गोष्ट फार मोठी आहे. मग हा वेगळेपणा त्यांचा कशामध्ये होता, तर स्वकर्मनिष्ठतेत होता, श्रमसंस्कृतीच्या उपासनेमध्ये होता. आणि त्यामुळे त्यांना दर्शन, विठ्ठलाचं दर्शन हे त्यांच्या मळ्यामध्येच झालेलं दिसतं. कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा नाना माझा हरी, मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी, सावता म्हणे केला मळा, विठ्ठल पायी गोविला गळा. गळा गुंतणं, किती साधे शब्द आहेत बघा, की माझा जीव गुंतलेला आहे कुठे, विठ्ठलामध्ये. जीव विठ्ठलामध्ये गुंतलेला आहे आणि हा करतोय का, तर कांदा मुळा भाजी आपल्या शेतामध्ये पिकवतो आहे. आणि त्यामुळे त्याला तेच विठ्ठलाचं दर्शन त्या मळ्यामध्ये झालेलं आहे. या संदर्भामध्ये एक कूर्मदासांची कथा आहे. कूर्मदास हे सुद्धा एक भक्त होते, पण ते पायाने पांगळे होते. त्यांना पंढरपूरला जायचं होतं. पंढरपूरच्या जवळ आले पण थकले. आणि आता त्यांनी वारीच्या लोकांना, वारकऱ्यांना सांगितलं की विठ्ठलाला माझा निरोप द्या की मला काही पुढेपर्यंत येता येत नाही आहे. वारकरी आले पंढरपूरला. नामदेव महाराजांचं महाद्वारात कीर्तन चालू होतं, त्यांना निरोप दिला. नामदेवांनी विठ्ठलाला निरोप दिला आणि विठ्ठल स्वतः त्यांच्या दर्शनाला आले. त्यांना खूप तहान लागली होती, तर तिथे विहीर खोदली आणि चंद्रभागेचं पाणी त्या विहिरीमध्ये आलं. कथा आहे ते ऐके की इतकं म्हणजे भक्तीचं महात्म्य. याच्यातनं तात्पर्य काय आहे की देव विठ्ठल किंवा कुठलाही देव हा भक्तासाठी धावून जातो म्हणजे काय, त्याच्या भक्तीची उत्कटता परमेश्वराच्याही मनाला कुठेतरी भिडते आणि म्हणून तो हे सगळं करत असतो. या कर्मदासांना एवढं हे का वाटलं, तर त्यांनी एकनाथांचे आजोबाचे भानुदास त्यांचं कीर्तन ऐकलेलं होतं. त्यामुळे मग विठ्ठल, ते पंढरपूर यात्रा,
हे सगळं त्याची ओढ त्यांना वाटली आणि तिथे जावं असं वाटलं. कार्तिकी एकादशी जवळ आलेली होती आणि त्यांना वाटलं की आपण तिथपर्यंत पोचावं, परंतु ते काही पोचू शकत नव्हते. मग आता पंढरपूरहून संतमेळा जेव्हा तीर्थयात्रेला निघाला तेव्हा पहिला थांबा असतो अरणला. अरण गावाचं एक महत्त्व एकूणच या वारीमध्ये किंवा संत साहित्यामध्ये आहे. त्या वारकरी संप्रदायातली ती एकमेव पालखी आहे की जी त्या पालखीची मिरवणूक याच्यामध्ये थांबत असते. विठ्ठलाच्या पालखीबरोबर ती निघते आणि पंढरपूर ते अरण अशी पालखी 1843ला सुरू झाली आणि आता त्यानंतरही सावतोबांची पालखी अरण ते पंढरपूर अशी सुरू आहे. अशी नोंद कोणी केलेली आहे? न्यायमूर्ती रानड्याने केलेली आहे. आधुनिक जे विचारवंत होते ना 19व्या शतकातले, मग ज्योतिबा फुले काय, न्यायमूर्ती रानडे, भांडारकर, ही सगळी थोर मंडळी 19व्या शतकामध्ये ज्यांनी महाराष्ट्राचं वैचारिक प्रबोधन केलं, त्या सगळ्या विचारवंतांनी संत साहित्याचं परिशीलन केलं होतं आणि त्यांचे संदर्भ ते सतत देतात. हे लक्षात घेण्यासारखं आहे. आपण रानड्यांच्या चरित्रात वाचलेलं आहे की रानडे सहज येता जाता तुकारामाचे अभंग म्हणत होते. त्यांचं ते पाठ होते. त्या तुकाराम मुखोद्गत असणं, मुखी असणं. आता हा माणूस कितीतरी म्हणजे राजकारण, अर्थकारण, समाजकारण, धर्मकारण या सगळ्यांचा गाढा अभ्यास असलेला न्यायमूर्ती रानड्यांसारखी व्यक्ती. पण त्यांनाही शेवटी मानसिक समाधान कुठे लाभत होतं? तुकारामांच्या अभंगात. म्हणजे त्या वाणीची, त्या शब्दांची ताकदच अशी होती आणि रानड्यांनी ही नोंद केलेली आहे. सावतामाळ्यांचं जे पहिलं चरित्र ते वरुड या गावच्या गोविंद राऊत यांनी 1930मध्ये पहिलं चरित्र लिहिलं. सावतामाळे आता आपल्या सगळ्या संतांच्या बाबतीमध्ये कुठल्या नोंदी नसतात किंवा त्यावेळेचे अभंगसुद्धा हस्तलिखित असल्यामुळे जे शिल्लक राहिलं ते राहिलं काळाच्या ओघामध्ये, जे नष्ट झालं ते नष्ट झालं. त्यामुळे काही अभंग प्रक्षिप्त आहेत की काय, म्हणजे यांचेच आहेत की नाही हेही कळत नाही. ज्यांनी नाममुद्रा लिहिली, तुका म्हणे, नामा म्हणे, तिथे कळतं. पण जर ते नसेल तर नेमका अभंग कोणाचा आहे अशा सुद्धा शंका अनेकदा आलेल्या आहेत. मग त्यांच्या शैलीवरनं, त्यांच्या मांडणीवरनं अभ्यासकांनी काही तर्क केले आणि ती निश्चिती केली असं आपल्याला इतिहास वाचताना लक्षात येतं. आणखीन एक जसं चरित्र लिहिलं गेलं तसं भिकू भुजबळ यांनी सावता महात्म्य नावाची पोथी लिहिलेली आहे. आता या पोथ्यांचं महत्त्व काय आहे? आपण काही जण सुशिक्षित माणसं टिंगल करतात, पोथ्या पुराणं वगैरे, यात काय अर्थ नाही. पण ह्या ज्या पोथ्या लिहिलेल्या असतात ना, त्याच्यामध्ये चरित्र असतं, त्यात भक्तिभाव असतो आणि पोथी वाचनामधनं मनाला, भाविक मनाला तरी एक समाधान मिळत असतं. परत परत त्याचं परिशीलन, जसं शाळेमध्ये विद्यार्थ्यांना एखादी गोष्ट मनावर ठसण्यासाठी पुन्हा पुन्हा सांगावी लागते. जसं आता गोंदवलेकर महाराजांचं ते पुस्तक आहे ना की रोज एक पान वाचायचं, फार छान वाटतं. आता त्या सगळ्याचा सारांश काय आहे? फक्त राम नाम घ्या. याच्या पलीकडे महाराज काही सांगतायत का आपल्याला? काहीही अवघड सांगत नाही आहेत. उपास तापास नाही, व्रतवैकल्य नाही, तीर्थयात्रा करा, देवळात जा, इकडे अमुक दान करा, तमुक दान करा, काही नाही. फक्त रामनाम घ्या आणि त्या राम या अक्षरामध्ये सगळं काही एकवटलेलं आहे आणि तुम्हाला मनशांती मिळेल ती त्याच्यातनं मिळेल. एवढी साधी शिकवण आहे. आणि म्हणून एक एक पान जर रोज आपण वाचलं 1 जानेवारीपासनं 31 डिसेंबरपर्यंत, तर आपल्या लक्षात येतं की महाराजांना काय सांगायचं आहे. तेव्हा हे जे काही या संतांनी सांगितलं ना, त्यातलं एक अतिशय महत्त्वाचा हे आहे की संत मंडळी साक्षात्कारी तर होतीच होती, तरी सर्वसामान्यांना पेलेल, झेपेल, रुचेल, पटेल असा त्याने उपदेश केला, असा मार्ग दाखवला. त्यांनी स्वतःची कुठे टिमकी नाही गाजवली की मी मोठा आहे, कुठपर्यंत मी मजल गाठली आणि तुम्ही अगदीच अज्ञानी लेकरं आहात, अडाणी आहात, अशा प्रकारचा भाव चुकूनही तुम्हाला
कुठल्याही संतांच्या बाबतीत दिसणार नाही. उलट तुकारामाने तर म्हटलेलंच आहे की बाळकाच्या साठी पंते हाती घेतली पाटी. पाटी म्हणजे पाटी लिहायला, श्री गणेशा. लहान मूल त्याला शिक्षण देण्यासाठी पंतोजींनी, त्यावेळेच्या गुरुजींनी हातात पाटी घेतली. त्यांना लिहिता येतच आहे, त्यांना काही पाटीवर अक्षर काढण्याची गरज नाही, पण मुलाला शिकवायचं आहे म्हणून त्याने हातात पाटी घेतली. एक प्रकारे कमीपणा घेतला. किंवा आई सुद्धा लहान मूल असेल तेव्हा त्याच्या समोर खाली गुडघे टेकून बसून त्याचे केस विंचरते, भांग पाडते, पावडर लावते. हे जे काही सगळं केलं जातं त्याचा अर्थच असा आहे की जो उंच माणूस असतो ना तो नेहमी वाकायला तयार असतो, आणि जो मुळातच खुजा आहे तो कधीही नम्रतेच्या वाट्याला जात नाही. त्याला वाटतं की मी मोठाच आहे, मी का म्हणून जाऊ, मी का म्हणून करू. त्या मोठेपण खरं म्हणजे कशात आहे तर नम्र वृत्तीमध्ये मोठेपण आहे. दुसऱ्याचं चांगुलपण, मोठेपण मान्य करण्यामध्ये आहे. पण तीच गोष्ट अनेकांना अत्यंत अवघड वाटत असते. संतांनी कायम आपल्याकडे, म्हणजे ज्ञानदेवाने सुद्धा मी तो बालक नेणते असं म्हटलेलं आहे. ज्ञानदेव जर नेणते बालक की ज्याला काही कळत नाही तर आपण कोण. तेव्हा ज्ञानियांचा राजा होता तो, आणि ते स्वतःला म्हणतायत, श्रोत्यांच्या पुढे अत्यंत नम्रतेने म्हणतायत की न्यूनते पुरते अधिकते सरते करून निघावे. माझ्या सांगण्यामध्ये काही चूक झाली, काही उणीव भासली तर त्याची पूर्तता श्रोते हो तुम्ही जाणकार आहात, तुम्ही करून घ्या. आणि मी जर काही अधिक बोललो, अधिक विवेचन माझ्या हातनं काही विषयाला सोडून झालं तर ते बाजूला सारण्याचं कामही तुम्हीच करा. तुम्ही श्रोता तो श्रोता नव्हे वक्ते विणं, वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते विणं, असं जे म्हटलं जातं त्याचा अर्थच हा आहे की कोणीही कोणाला कमी लेखण्याचं कारण नाही. सर्वांनी मिळूनच हा कुठल्याही प्रकारचा एक अभ्यास, ज्ञानयज्ञ हा चालवायचा असतो. तेव्हा ही ज्ञानेश्वरांसारख्यांची भूमिका होती. आणि ही परंपरा जेव्हा तुटते त्यावेळेला समाजाचा ऱ्हास होतो असं आपल्या लक्षात येतं. तर या माणसांचं हे एक वैशिष्ट्य आपल्याला सर्व संतांचं दिसतं. सावतामाळींचं अरण या गावी एक समाधी मंदिर आहे, आणि या समाधी मंदिरामध्ये मागे विठ्ठल एकटाच आहे. रुक्मिणीला का सगळीकडे बाजूला सारख्यात माहिती नाही, पण तिथे एकटा आहे कारण मळ्यामध्ये त्याला तो एकटाच भेटला होता. त्याला मळ्यामध्ये ज्या वेळेला विठ्ठल भेटला तर एकटाच होता. पण या माळी समाजाचे हौस म्हणा, प्रेम म्हणा केवढं की त्यांनी अत्यंत सुंदर असं वास्तुशिल्प त्या ठिकाणी उभारलं. एअर कंडिशन सभागृह आहे, अतिशय छान असं केलेलं आहे. आणि मुख्य मंदिराच्या समोर एक सभामंडप आहे. आणि नाशिकच्या माळी समाजातल्या लोकांनी 1989 मध्ये ते बांधलं, आणि 2 माजी सैनिकांनी तिथे गरुड खांब बांधलेला आहे. माजी सैनिकांनी या समाधी मंदिरासाठी हजारो लोक रोज येतातच. पण आणखीन वैशिष्ट्य म्हणजे नवविवाहित जोडपं, म्हणजे कुलदेवतेला जसं जातात ना लग्नानंतर, तसं सावतामाळींच्या दर्शनाला माळी समाजातली नवविवाहित जोडपी जातात. म्हणजे त्या समाजाने त्यांना देवत्वच दिलेलं आहे एक प्रकारे, हे आपल्याला इथे दिसतं. या समाधीच्या ठिकाणी एक म्हसोबाचा दगड सुद्धा आहे, पण त्या दगडाची एक वेगळीच कथा. लोकांकडनं छळ झाला म्हणून तो एक दगड हलवला, आणि तो सावताने हलवला वाटेतला म्हणून पटकीची साथ आली. प्रत्येक संताला कोणीतरी सालोमालो भेटतात. तुकारामाला भेटले तसे त्यांच्या विरुद्ध आरोप करणारे, त्यांची लोकप्रियता सहन न होणारे, त्यांचं मोठेपणाचं आकलन न होणारे. त्यामुळे चांगल्या माणसाला विरोधकही असतात. काही वेळेला आपलं म्हटलेलंच आहे ना, निंदकाचे घर असावे शेजारी. कोणीतरी आपल्याला वाईट म्हणताय ना म्हणजे आपल्यात काहीतरी चांगलं आहे, नाही तर कोण बघतंय आपल्याकडे. तर असं हे विचित्र माणसातलं स्वभाव धर्म असतो. देवळाच्या समोर एक विहीर आहे, आणि ती सावताची पत्नी जनी याने बांधलेली आहे असं सांगितलं जातं. आता सावताचा जो मळा तिथे होता त्या ठिकाणी आता अनेक तऱ्हेची दुकानं, बाजार असं सगळं झालेलं आहे.
पण समाधी मंदिरामध्ये मात्र 2 मोठे उत्सव होतात. त्याची एक माहिती मी वाचली. चंदन ओटी सोहळा आणि श्रीफळहंडी अशा ते 2 उत्सवांची नावं आहेत की ते उत्सव. आणि अर्थात हे सगळं प्रामुख्याने आपल्याकडे थोडंसं असं झालेलं आहे की सगळे संत त्या त्या समाजामध्ये किंवा जातींमध्ये वाटले गेले. खरं म्हणजे असं होऊ नये. सावतामाळी सगळ्यांचंच आहे, ते काय माळी समाजाचे आहेत असं नाही, किंवा ज्ञानेश्वरी कुलकर्णी म्हणून ब्राह्मणांचेच आहेत असं नाही. पण असं घडतंय एवढं खरं आहे. आणि आता ऐवेळेला त्या राजकारणाने ते हेतुता वाढवलेला आहे. अत्यंत वाईट आहे, काही कारण नाही. संतांनी असं म्हणजे कधीच शिकवलेलं नाही. उलट जाती धर्माच्या पलीकडे जाऊन त्यांनी मानवतावाद शिकवला. प्रेम, दया, करुणा ही जी मूल्य, जसं नाव शिवाजीचं घ्यायचं पण शिवाजी महाराजांचा एकही गुण आचरणात नाही. लोकमान्य टिळकांनी गणपती उत्सव कोणत्या हेतूने सुरू केला, तो हेतू राहिला बाजूला आणि वेगळंच काहीतरी होतं आहे. समाजाच्या अधःपतनाची असंख्य लक्षणं आज दिसत आहेत. त्याबद्दल न बोललेलं बरं. काही काही वेळेला पुढच्या पिढ्यांची चिंता वाटते की काय होणार आहे. अर्थात चिंता करून काही उपयोग नाही. आपण आहोत तोपर्यंत चांगलं वागायचं, या पलीकडे काही नाही. पण या सर्व संतांनी हेच सांगितलं की आपलं काम मनापासून करा. कर्मकांड, जप, तप, व्रत, वैकल्य याची काहीही गरज नाही. ज्ञानेश्वराने सुद्धा हेच सांगितलेलं आहे, कशाचीही गरज नाही. तर असं हे सगळं संतांचं वर्तणूक आणि हे असल्यामुळे संतांवरती नाटकं, सिनेमे, चित्रपट हे सुद्धा झालेले आहेत. जाता जाता त्याचा उल्लेख करते. ज्ञानेश्वरांवर चित्रपट प्रभातने काढला होता, तुकारामांवर आला. सावतामाळेंवरती सुद्धा भक्तीचा मळा म्हणून चित्रपट आलेला होता. राजकमलचं ते चित्र होतं. आणि स शुक्ल हे नाव तुम्हाला माहीत असेल, ते कवी होते, नाटककार होते. तर त्यांनी संवाद आणि गीतं त्यात लिहिली. आणि सावतामाळ्याची सुरेख भूमिका मास्टर कृष्णरावांनी त्याच्यामध्ये केलेली होती. संत सखूवरचं नाटक आलं. अशी अनेक प्रकारची नाटकं या संतांवरती लिहिली गेली. त्या नाटक आणि चित्रपटाचे हे विषय का झाले, तर ही 2 प्रभावी माध्यमं लोकांपर्यंत पोचण्याची. एखाद्याला कोणी चरित्र वाचा म्हटलं तर माणूस बैठक मारून वाचेल असं नाही. पण चित्रपट आहे तर तो बघा, नाटक बघा, म्हणजे त्याच्यामध्ये मनोरंजन पण आहे आणि काही चांगले संस्कार किंवा चांगली शिकवण सुद्धा आहे. तर हे सगळं त्यांच्या बाबतीमध्ये झालेलं दिसतं की त्यांच्या मोठेपणाचंच एक लक्षण आहे असं म्हटलं पाहिजे. आता हे जे मी सांगितलं की सावतामाळ्यांच्या सबंध कुटुंबामध्ये ही भक्तीची अशी भावना होती आणि परंपरेने बाकीच्यांनी वारी केलेली आपल्याला दिसते. सावतांचे लेखनिक होते, त्यांचं नाव होतं काशीबा. त्यांनी सावतांचे अभंग लिहून घेतलेले आहेत आणि त्यांनी आपला मळा हाच माझा गुरु आहे असं सांगितलेलं आपल्याला दिसतं. आता मळ्याला गुरु म्हटल्यानंतर त्या ठिकाणी सावतांना काय काय शिक्षण मिळालं. वरती आकाश, खाली धरित्री, मुक्त मन, मोकळं मन आणि निर्मलता या गोष्टींचा संस्कार आपोआपच झाला. सामाजिक लडबडत ते शिरले नाही. पण या संतांचं एखादा अपवाद सोडला तर सगळे कुटुंब वत्सल होते. म्हणजे त्यांनी आपली कर्तव्य कुठेही दूर केलेली नाही. कर्तव्यापासून ते दूर गेले नाहीत. संसार व्यवस्थित केला आणि ईश्वर भक्तीपासूनही ते ढळले नाही. सावतांच्या आत्ता सांगितलं की 2 मोठे उत्सव होतात पुण्यतिथीच्या निमित्ताने आणि त्याला काला यात्रा असं म्हटलं जातं. आषाढी एकादशीला सगळ्या वाऱ्या जेव्हा पंढरपूरला जातात तेव्हा सावता महाराजांसाठी पंढरपूरहून वारी अरणला येते आणि आषाढी एकादशीसाठी सगळ्या वाऱ्या अरणमधून जातात. हे एक वैशिष्ट्य परत परत मुद्दाम नमूद करण्यासारखं आहे, कारण हा अपवादात्मक अशी एक घटना आहे.
आता जे सांगितलं की सावतोबांचे लेखनिक होते काशीबा गुरव, त्यांचं एकमेव देऊळ हे पंढरपूरला विठ्ठल मंदिराच्या महाद्वाराजवळ उजव्या हाताच्या एका बोळामध्ये आहे. म्हणजे एखाद्या संताचा लेखनिक लिहून घेणारा केवळ, त्याची विद्वत्ता किंवा काही माहिती नाही, पण त्याचं महत्त्व का आहे? कारण त्यावेळेला प्रिंटिंग प्रेस वगैरे नव्हते. हस्तलिखित जतन करणं, कोणीतरी लिहून घेणं. आपण वाचतो ना की तुकोबांचे अभंग इंद्रायणीत बुडवले, आणि माडगुळकरांनी वर्णन केलेलं आहे की ते इंद्रायणीत त्या वया तरंगल्या. आता हे काय आहे? असे काही कधी वही तरंगणार नाही. त्याचा अर्थ असा आहे की हे अभंग लोकांच्या मुखामध्ये पाठ होते, हजारो लोक ते म्हणत होते, आणि ते वाळवंटामध्ये उभं राहूनच तुकाराम अभंग म्हणत होते ना उत्स्फूर्तपणे. आणि ते त्यांनी सांगितलंच आहे की माझ्या तोंडून ईश्वरच हे बोलवतोय, मी म्हणतच नाहीये, मी करतच नाहीये रचना. किती अलिप्तता, किती एक प्रकारचे ज्याला आपण निस्पृहता म्हणतो. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण म्हणतो की हे मी केलं, हे माझ्यामुळे झालं. पण एवढं मोठा अभंग रचनेचं मोठं कार्य करूनही बोलविता धनी वेगळाची, हे तुकाराम महाराज म्हणतात. त्यामुळे त्यांचे अभंग लोक गंगेने तारले. ते त्या पाण्यामध्ये वया वगैरे हे एक अलंकारिक वर्णन आहे. तर या लेखनिकाचं मंदिर असणं ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. तसंच पंढरपुरामध्ये सावता महाराजांचा मठही आहे, आणि तिथे त्यांच्या पुण्यतिथीचा उत्सव 15 दिवस चालू असतो, आणि अखंड वीणा पंढरपुरामध्ये तुम्हाला माहिती आहे की अनेक ठिकाणी हे चालू असतं. अखंड वीणेचा उपक्रम सोपा नाही आहे. वीणा खाली ठेवायची नसते. एकाची झाली की दुसऱ्याने 2 तास 3 तास एक जण वाजवत असेल, दुसऱ्याच्या हातात द्यायची आणि मग तिथनं जायचं. तर ह्याला किती निष्ठा आणि किती श्रद्धा लागत असेल. वरवर पाहिलं तर अगदी साधी गोष्ट वाटते, पण ही परंपरा आजही जोपासली जाते, हे फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर या अरणला नाही, लवळला धाकली पंढरी असं म्हणतात, कारण पंढरपूरहून अरणला जाताना लवळला जाताना वाटेमध्ये अरण लागतं, आणि तिथे विठ्ठल सावतोबांना भेटले, आणि नामदेव, विठ्ठल, सावतामाळी, ज्ञानदेव हे 4 जण सुद्धा तिथे एकत्र भेटले, आणि त्यांनी एकमेकांना आलिंगन दिलं, हे सांगितलं जातं. त्यामुळे त्याचं महत्त्व हे अतिशय आहे. पंढरपूरप्रमाणेच आळंदी हे मोठं देवस्थान आहे, आपल्याला माहिती आहे इथलं. तर तिथे सुद्धा सावतामाळ्यांचा मठ आहे, आणि वारकरी कीर्तन शिकायला तिथे राहणारी जी मुलं आहेत, आजही वारकरी कीर्तन शिकणारी मुलं आहेत, तर ती त्या मठामध्ये, सावतामाळींच्या मठामध्ये राहतात. या मठाची स्थापना 1956 मध्ये झालेली आहे. म्हणजे किती जुन्या काळापासून हे सगळं चालू आहे. तिथे नित्य पूजापाठ होतो, हरिपाठ म्हटला जातो, आणि माऊलींची जी पालखी निघते त्या पालखीमध्ये इथल्या या मुलांची एक दिंडी असते. त्या दिंडीमध्ये सहभागी पालखीमध्ये होणं हा पण एक प्रकारचा मान आहे. आषाढ वद्य सप्तमी ते अमावस्येपर्यंत सावतामाळी समाधी सोहळा त्याचं आयोजन मठामध्ये केलं जातं, आणि त्यांचं मंदिरही तिथे आहे. मुंबईमध्ये सुद्धा भायखळा भाजी मार्केट जे आहे, आता ते हल्लं, पण मुळामध्ये भायखळ्याचं भाजी मार्केट अतिशय प्रसिद्ध आहे मुंबईमध्ये, आणि हे माळीच, त्यामुळे त्या ठिकाणी त्या सावतामाळी ट्रस्टची एक ऐतिहासिक वास्तू आहे, आणि ती इसवी सन 1932 मध्ये बांधलेली आहे. म्हणजे इंग्रजी राजवटीमध्ये सुद्धा. राजवटी, राजकीय सत्ता येतात आणि जातात, पण ही जी सत्ता आहे संतांची, तिला कोणी हलवू शकत नाही, हे लक्षात घेण्यासारखं आहे. कितीही समाज बदलू दे, बिघडू दे, अनेक वाईट घटना घडू देत. नुकताच 6 ऑगस्ट झाला, आपल्याला लक्षात असेल, महायुद्ध, हिरोशिमा नागासाकीवर जो बॉम्ब हल्ला झाला तो 6 ऑगस्टला झाला. परवा म्हणजे
तारीफ ती. एवढं सगळं झालं, जग किती बदललं, आपल्या डोळ्यादेखत जग किती बदललंय, तरीही संतांच्या बद्दलची ओढ, त्यांचं साहित्य याची कुठेही त्याला कुठेही धक्का लागलेला नाही. प्रमाण कमी जास्त असेल, पण तरी आज सगळ्यांना हेच वाटतंय की शांततेसाठी, मनस्वास्थ्यासाठी संत साहित्याकडेच वळावं लागेल, दुसरा पर्याय नाही. त्या बांगलादेशमध्ये काही होऊ दे, पाकिस्तानात काही होऊ दे, इथे काही होऊ दे, भयंकर घटना आपल्याला त्रास देतात. आपला संबंध प्रत्यक्ष काहीही नाही, पण हे काय चाललंय आणि ते लोण कधी कुठे इथे येऊन थडकेल याचा नेम नाही. महाराष्ट्रात काय चाललेलं आहे, तर हे सगळे विषय का डोक्यात येतात की या सगळ्यातनं बाहेर जर पडायचं असेल, अलिप्त जर राहायचं असेल, तर मार्ग कुठला आहे? उत्तम दर्जाचं साहित्य आणि त्यातही संत साहित्य. अन्यही कला आहे, संगीत कलाही हा आनंद देऊ शकते, चित्रकला देते, सर्व कला आहेत. पण या कला का, तर त्यांच्या ठिकाणचं निर्मलत्व, निराकारत्व आणि ईश्वराच्या जवळ नेण्याची त्यांच्यामध्ये असलेली शक्ती, ताकद, हे वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून आपल्याला पुन्हा पुन्हा तिथे त्या कलांकडे वळावंसं वाटतं. ऐरोलीला सावतामाळी मंडळ आहे, पनवेललाही सावतामाळी सभागृह आहे. मी ठिकठिकाणची नावं सांगते. मुंबईमध्ये आहे, म्हणजे सोलापूर जिल्ह्याबद्दल आपण बोललो. माळी शुगर फॅक्टरी काढली गेलेली आहे, माळीनगर शुगर फॅक्टरी, तीही या मंडळींनी काढली. आशिया खंडातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन माळी समाजाने एक कारखाना उभारला आणि त्या ठिकाणी जी साखर निर्माण होते ना, त्या साखरेला त्याने नाव काय दिलं होतं? पंढरपुरी पवित्र साखर. आपण ऐकलंय का कधी हे नाव? आपण अनेक तऱ्हेची साखर विकत घेतो, जाडी, बारीक, पांढरी शुभ्र, अमकी डमकी, पिठी साखर. पण पंढरपुरी पवित्र साखर म्हणजे भावना काय असेल बघा तुम्ही हे करताना. तर या कारखान्यामध्ये 1947ला शंकर महाराज आले होते. शंकर महाराजांचं महात्म्य आपल्याला माहीत आहे. आणि त्यांनी असं सांगितलं की या कारखान्याच्या परिसरामध्ये गहिनीनाथांच्या पादुका आहेत, म्हणजे नाथ संप्रदायातले गहिनीनाथ, त्यांच्या पादुका या परिसरात आहेत, असं त्यांनी सांगितलं. आणि मग तिथे त्यांचं आणि शंकर महाराजांचं सुद्धा मंदिर बांधलं गेलं. या कारखान्याशिवाय इथे प्रिंटिंग प्रेस, माळी प्रिंटिंग प्रेस, सावता माळ्यांचंच महात्म्य, तो तयार केला गेला, म्हणजे त्याची स्थापना झाली प्रिंटिंग प्रेसची. आणि भिकू भुजबळ यांनी सावता महात्म्य लिहिलं, मी मगाशी सांगितलं. ती पोथी या प्रेसमध्ये छापली गेली. म्हणजे माळी समाजाने एक संबंध जाळं कसं चांगल्या अर्थी पसरवलं बघा, की आपल्या या माळी समाजाचा हा थोर संत, त्याच्या नावाने साखर कारखाना, त्याच्या नावाने प्रिंटिंग प्रेस, त्याच्या नावाची पोथी लिहून ती तिथे छापून आणणं, त्याचं समाधी मंदिर आणि त्याला देवत्व देऊन माळी समाजातली सगळी मंडळी तिथे पूजा अर्चा करायला जाणं, हे सगळं आहे. आणि भाजी मंडई सुद्धा, कारण तो माळी होता, त्या भाजी फुलं हे सगळं तिथे आहे. गंबा सरदार हे फार मोठे लेखक, विचारवंत होते, आपल्याला माहिती आहे. तर त्यांनी संत सावता दर्शन नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. संतांच्या मनाची सामाजिक फलश्रुती असा एक लेख श्रीम माट्यांचा आहे, मी उल्लेख केला होता. त्याच्यामध्येही त्यांनी हा विचार मांडलेला आहे की संतांनी समाजासाठी जे निरपेक्षपणे कार्य केलं त्याची फलश्रुती काय, यावरती तो लेख आहे. मग असं म्हटलं त्याप्रमाणे 19व्या शतकामध्ये भांडारकर, प्रार्थना समाज, लोकहितवादी, आगरकर, कर्वे, फुले या सगळ्यांनी जे समाज प्रबोधनाचं कार्य केलं, त्या सगळ्याचा आधार सुद्धा संत साहित्य, अगदी गांधी विनोबा इथपर्यंत. संतांच्या शिवाय आपल्याला तरुणोपाय नाही, हे त्यांच्याही लक्षात आलेलं होतं. 1873 मध्ये
सत्यशोधक समाजाची स्थापना झालेली आहे 24 सप्टेंबर 1873. त्यावेळेला महात्मा फुल्यांचे जे सहकारी होते ते सगळे वारकरी संप्रदायातले होते. वारकरी संप्रदायाचं फार मोठं योगदान की त्याने सगळ्या समाजाला बांधून ठेवलं, एकत्र आणलं. वारीचं महत्त्व तेच आहे. त्यानंतर शिवाजी महाराज, महात्मा फुले ही सगळी थोर जी मंडळी आहे ती महाराष्ट्रात जन्माला आली, म्हणजे महाराष्ट्रामध्ये ही थोर मनं जन्माला आली आणि म्हणून त्यांच्या हातून हे थोर कार्य झालं. हे फार महत्त्वाचं आहे. राईज ऑफ मराठा पॉवर न्यायमूर्ती रानड्यांचं पुस्तक आपल्याला माहीत आहे आणि आत्ता सांगितलं ते गंबा सरदारांचं. हे दोन्ही ग्रंथ फार महत्त्वाचे आहेत, कारण शिवकालीन राजकीय आंदोलकांची जी वैचारिक भावनात्मक पार्श्वभूमी होती ना, ती या संतांच्या कार्यातून झाली. हे न्यायमूर्ती रानड्यांचं विधान आहे. कोणी त्याला विरोध करो, काय वाटेल ते होऊ दे, त्याकडे आपलं लक्ष देण्याचं कारण नाही. पण राज्यकर्त्याला जुन्या काळामध्ये सुद्धा अगदी रामाच्या दरबारामध्ये सुद्धा वसिष्ठांना मान होता. वसिष्ठ आले तर राम उठून उभा राहत होता, त्यांचे पाय धुत होता, त्यांना वंदन करत होता. याचा अर्थ सत्ताधाऱ्यांपेक्षा ही जी माणसं आहे ती मोठी आहे. आज आपल्याला उलट चित्र दिसतं. हे अधःपतन ज्याला म्हटलं जातं ना, ते हे आहे. अनेक मला जुन्या काळातले शिक्षक असे माहीत आहे की ते म्हणतात की शिकवणीसाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरी जाणं हे बरोबर नाही. विद्यार्थ्यांनी शिक्षकांकडे आलं पाहिजे. पण त्या सोयीसाठी जातात. काही वेळेला मुलं लहान असतात, त्यांना पाठवता येत नाही. काळानुसार अनेक बदल होतात, पण त्याच्यातलं तत्त्व लक्षात घ्यायचं की गुरुमुखातून ज्ञान जर घ्यायचं असेल तर गुरु आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे मान्य करायला हवं आणि ती नम्रतेची भावना तिथे असायला पाहिजे. आणि ही रामप्रभूंसारख्या व्यक्तीच्या सर्व दृष्टीने ते समर्थ होते. एक आज्ञा केली असती तर 10 ऋषी त्यांच्या दरबारात हजर होऊ शकत होते. राहावं लागलं असतं सक्ती केली असती तर. पण त्या राजांनी ते केलं नाही. शिवाजी महाराज संतांना मान देत होते, स्त्रीला मान देत होते, कारण स्त्रीमधलं देवत्व ते जाणत होते. हा जो काही एक संस्कार येतो हा कुठून येतो? आईने केलेला तर आहेच, पण हे जे काही कथा श्रवण पुराण ऐकणं वाचणं ह्याच्यामधून सुद्धा त्या काळच्या सर्व समाजावरती ही एक संस्कारांची शिदोरी त्यांना मिळालेली दिसते. आणि संतांचं कार्य डोळ्यापुढे असल्यामुळेच या राज्यकर्त्यांनी तो मार्ग अनुसरलेला आपल्याला दिसतो. अगदी अलीकडे सुद्धा आपण बघतो ना की पंतप्रधान का हिमालयात गेले. म्हणजे मला इथे राजकारणाबद्दल बोलायचं नाही आहे, पण एकांतवास कोणाचाही महत्त्वाचा असतो. एकांतात माणूस आपल्या मनात खोलवर काय आहे याचा शोध घेतला पाहिजे. आणि मग तिथलं अशुद्ध काही असेल, वाईट विचार असतील, कुठे मनामध्ये काहीतरी खुटखुटत असतं, ते सगळं बाहेर काढायचं. जसं आपल्या कपड्यावर काही कुसळ आलं किंवा पोटामध्ये काही काटा टोचला तर आपण तो काढून टाकतो, तो कुरवाळत बसत नाही. तसे हे मनातले काही क्षणभर येणारे विचार रागाचे असतील आणि कशाचे असतील, ईर्ष्या असेल, स्पर्धा असेल, सोडून द्या. हे सोडून द्यायला जेव्हा आपण शिकू ना तेव्हा आपण स्वच्छ होत जातो, मन आपलं शांत होत जातं. आणि हे संतांनी शिकवलेलं आहे. त्या माणसांचं आयुष्य किती कष्टप्रद होतं, लढाया शत्रू सगळंच होतं, मग मनशांतीसाठी काय तर हे संत होते, त्यांची शिकवण होती. आणि म्हणून हे महत्त्वाचं आहे की जे 5 भक्ती संप्रदाय महाराष्ट्रामध्ये झाले, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, महानुभाव, दत्त आणि समर्थ संप्रदाय, या 5 भक्ती संप्रदायांनी महाराष्ट्रामध्ये प्रचंड आध्यात्मिक आणि वैचारिक क्रांती घडवून आणलेली आहे. महाराष्ट्र घडवला असेल तर तो या संतांनी, या संप्रदायांनी घडवला. आणि त्याच्यापासून जेव्हा जेव्हा आपण दूर जातो त्या वेळेला अधःपतन झालेले आपल्याला दिसतं. म्हणून मी आता म्हटलं तसं की ही परंपरा, शेतीची परंपरा, शेतकरी, गावगाडा, ही सगळी संत साहित्याची
चौकट आहे आणि हा जो मानवतावाद त्यांनी शिकवला तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. हे सगळे संतच मुळी गावगाड्यामध्ये जन्माला आलेले होते. त्यामुळे त्यांनी एकूणच सामाजिक व्यवस्थेमधला जो अनुदारपणा असतो, भेदाभेद असतात, त्याला कधीही थारा दिला नाही. मग ते जातीभेद असतील, आर्थिक पातळीवरचे भेद असतील, कुठलेही भेद, तेव्हा आपण सर्व एक आहोत. एकत्वाची भावना रुजवणं ही गोष्ट मोठी अवघड असते आणि ती या संतांनी आपल्याला केलेली दिसते. तेव्हा सावतामाळ्यांनी सुद्धा विठ्ठल हा निराकार निर्गुण आहे आणि तो चराचरामध्ये आहे हे शिकवलं आणि ही किती साधी सोपी अशी शिकवण आहे. नामाची या बळे न भिऊ सर्वथा, कळी काळाच्या माथा सोटे मारू. ही ताकद आहे भक्तीची की आम्ही काळालाही ओलांडून पुढे जाऊ. हा एक प्रकारचा त्यांनी आत्मविश्वास दाखवला. नामदेवांनी लिहिलेलं आहे सावतामाळ्यांच्या विषयी, धन्य ते अरण रत्नांचीच खाण, जन्मला निधान सावता तो, सावता सागर प्रेमाचा आगर, घेतला अवतार माळ्या घरी. तेव्हा सावतामाळ्यांचा संतांचं एक वैशिष्ट्य आहे की त्यांनी एकमेकांचा गौरव सुद्धा फार छान केलेला आहे. आज आपल्याला असं क्वचितच दिसतं की एक साहित्यिक दुसऱ्याचं गौरव करतोय मनापासून, किंवा एक गायक आहे दुसऱ्याच्या गायकीबद्दल भरभरून बोलतोय, क्वचित दिसतं. पण त्या काळी मात्र हे होतं आणि अनेकांनी असं एकमेकांविषयी लिहिलेलं आपल्याला दिसतं. सावतामाळ्यांच्या निधन प्रसंगाचा सुद्धा एक अभंग उपलब्ध आहे. उठोनी प्रातःकाळी करोनिया स्नान, घालून आसन यथाविधी, नवज्वरे देह झालासे संतप्त. त्या तापाने ते गेलेले. परी मनी आर्त विठोबाचे, प्राणायाम करुनी कुंभक साधिला, वायू निरोधिला मूळ तत्वी, 1217 शालिवाहन शक, मन्मथ नामक संवत्सर ऋतू ग्रीष्म, कृष्ण आषाढ चतुर्दशी, आला उदयासी सहस्त्रकर, सावता पांडुरंगी स्वरूपी मिनला, देह समर्पिला ज्याचा त्याला. त्या सावतामाळ्यांचं साध्या तापाने नवज्वराने असं निधन फार वयाच्या जवळजवळ 45 वर्षी झालेलं आपल्याला दिसतं. इतक्या अल्प काळामध्ये पुढच्याही काळात आपल्याला दिसतं की कितीतरी मोठी माणसं 40-45 गेली पण त्यांनी आयुष्यात केवढं मोठं काम करून ठेवलं. तेव्हा हे जे महात्म्य आहे आणि ही जी श्रीमंती आहे महाराष्ट्राची, ती आपण लक्षात घेणं आणि पुन्हा पुन्हा ही चरित्र वाचून आपण श्रीमंत होणं हे आपलं भाग्य आहे असं मी म्हणेन. थांबते, वेळ झालेला आहे.